एस एस ग्रुप अलिबाग या संघाला. किरण लट स्ट्राईक एंड वरती आहे आणि त्याच्या जोडीला अमरीश नाईक ही प्रामुख्याने जोडी आपण पाहतोय. किरणने मागील दोन्ही सामन्यामध्ये सुरुवात चांगली केली आहे, परंतु ती सुरुवात मोठ्या धावसंख्येमध्ये मात्र परावर्तित त्याला करता आलेलं नाहीये. किरण लटला 2016, 17, 18 पर्यंत जर पाहिलं ना तर थर्ड संघाचा खऱ्या अर्थानं बॅकबोन म्हणून ठरलेला हा खेळाडू होता. आकर्षक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला 2016, 17, 18 मध्ये पाहायला मिळायचे, परंतु पाहूया या मोसमामध्ये सुद्धा त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. पहिला चेंडू अक्षय पाटीलचा, अगदी चांगली सुरुवात मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. निखिल मात्र या चेंडूवरती किरण बीट झालाय, चेंडू डॉट येतोय. डेफिनेटली आडवा बॅटनं फटका खेचण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहतोय पॅरलल ऑफ द ग्राउंड फटका खेचण्याचा प्रयत्न. यावेळेस सरळ खेचलाय चेंडू ऑफ साइडला आपण पाहतोय. तिथे अगदी कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये शूट केलाय. पर्यंत 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावा फार महत्वपूर्ण धावा आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती देखील भर दिला जातोय. षटक क्रमांक पहिलं अक्षय पाटील गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेला असताना विपक्ष असणारा प्रतिस्पर्धी संघाचा फार महत्वाचा खेळाडू, फार महत्वाचा फलंदाज, थळगावचा सुपुत्र किरण लटची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अब्दर आईज आपण पाहतोय पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न, बॅकवर्डच्या रिजन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या बॅटनं फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती एकही धाव येत नाहीये. सौरभ, मैदानाच्या वरती चांगला सामना सर्वांच्या भेटीला आलाय. पुण्याकडे जर पाहिलं ना तर मोठ्या मंचाचा मोठा खेळाडू आपण मैदानावरती पाहतो. या चेंडूवरती धीम्या गतीने टाकलेल्या चेंडूवरती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू आपल्यापर्यंत येऊ दिला आणि पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप पॉइंट, सीमारेषा बाहेर. सुंदर क्रिकेटिंग स्ट्रोक, चौकार. 100% आयोजन अलगे. जरा हटके 100% आयोजन अलग. नाही, डीजे मास्टर जरा हटके नाही, पूर्णपणे हटके आहे. कारण का महाराष्ट्र नाही तर अखिल भारतीय स्तरावरती सौरभ या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा केली जाते. 2 4 व्हीलर टेनिस क्रिकेट विश्वाच्या कुरुक्षेत्रावरती कुठे तर सर्वप्रथम अलिबाग मध्ये वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये, असं अगदी आम्ही छाती ठोकपणे सांगत असतो. सर्व खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलंय. मैदानाच्या वरती वळूया. या चेंडूवरती आलेली ही 1 धाव घ्यावी लागते. फलकावरती 7 धावा घेत असताना कोणताही फलंदाज बाद नाहीये. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपण हा सामना पाहतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या येणं संघाच्या दृष्टीने, एस एस ग्रुप अलिबाग संघाच्या दृष्टीने येथे गरजेचं असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर एक चांगली समाधानकारक धावसंख्या, एक चांगली सुरुवात येथे नक्कीच मिळू शकते. परंतु ती चांगली सुरुवात मिळण्यासाठी या चेंडूवरती एखादा चांगला फटका येणं गरजेचं असणार आहे. या चेंडूवरती समोरच्या दिशेने फटका खेळलाय. मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून चेंडू जातोय. 1 बाउन्स साइड स्क्रीनच्या दिशेने, सीमारेषा बाहेर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग येतोय ब्रँडेड, चौकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. अगदी पॉझिटिव्ह इंटेंट मैदानाच्या वरती ठेवला गेला फलंदाजाच्या माध्यमातून आणि त्या कारणास्तव मोठा फटका आला त्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 धावात पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती 11 धावा लिहिल्या गेल्या. एस स्पोर्ट्स अलिबाग या संघाच्या प्रतिस्पर्धी संघ आरव 11 बामणसुरी या संघाकडून प्रतिनिधित्व कर्णधार पद भूषवत असताना अक्षय पाटील आपण पाहतोय. या खेळाडूची चर्चा देखील अखिल भारतीय स्तरावरती अगदी गणना केली जाते. अक्षय 2.0 पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी आलाय. कौस्तुभच्या हातामध्ये येथे गोलंदाजी दिली आहे. कौस्तुभ पर्रुपाडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. तिनविरेच्या मैदानावरती सुद्धा कौस्तुभने खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलरचा किताब येथे मिळवला होता. जबरदस्त गोलंदाजी त्याने येथे त्या लीग मध्ये केली होती. खारेपाट चॅम्पियन लीग ही स्पर्धा रंगली होती आणि त्यानंतर कौस्तुभची चर्चा आपण पाहतोय इतर लीग मध्ये सुद्धा पाहायला मिळते. कौस्तुभकडे असलेला वेग, कौस्तुभकडे असलेली अचूक दिशा, अचूक टप्पा. कारण गोलंदाजाकडे वेग किती आहे, गोलंदाजाकडे व्हरायटी किती आहे, परंतु तीच व्हरायटी योग्य क्षणाला योग्य रीतीने जो मैदानावरती वापरतो ना तो गोलंदाज
खऱ्या अर्थानं यशस्वी होत असतो. या चेंडूवरती चांगला ड्राईव्ह मारलाय, कव्हरच्या दिशेने ते फटका खेळला, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेत, तोपर्यंत एक सिंगल धाव धावपलकावरती मिळते. धावसंख्या एकूण पोहोचली 12 वरती. डेफिनेटली अगदी बाजारात देखील व्हरायटीज आता विकली जाते, ट्रेंडिंग आहे. अगदी व्हरायटी गोलंदाजी करत असताना दाखवावी लागते. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती फेकण्याची क्षमता कौस्तुभ नेहमी ठेवत असतो. मैदानाच्या वरती पहिला चेंडू अगदी चांगल्या स्वरूपामध्ये फेकला गेला होता. आता बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. एका बाजूला अमरीश असणार आहे, दुसऱ्या बाजूला फिरकीपटू कौस्तुभ पाटील एक शॉर्ट ऑफ रनच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना यावेळेस सरळ खेचण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना कोणतीही धाव जमा केली जात नाहीये. अगदी मेरिट नुसार क्रिकेट मैदानाच्या वरती खेळलं जात आहे. चांगल्या चेंडूंना सन्मान दिला जातोय आणि वाईट चेंडूंचा समाचार अगदी खरपूस घेतला जातोय मैदानाच्या वरती. फार महत्वपूर्ण सामना. या चेंडूवरती अमरीशने ठोकलाय, मिड विकेट मधून येतोय चेंडू सीमारेषा बाहेर. सौ जुईलीदाई दळवी जुईकर स्टँड मध्ये येणारा एक दमदार असा षटकार. लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. रिप्ले मध्ये आपण स्ट्रोक पाहतोय. अगदी अर्ध्या गुडघ्यावरती फलंदाज आले होते. चेंडूवरती अगदी परफेक्ट नजर ठेवली, चेंडूवरती परफेक्ट मिडलला येथे चेंडू केला. आणखीन एक समोरच्या दिशेने खेळलेला फटका, स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफ मधून येतोय. आणखीन एक ब्लास्ट, चेंडू सीमा पार, षटकार. आमदार गाजते प्रीमियर लीग. अरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अगदी इथून मात्र पुढे सौरभ अग्रेसिव्ह ॲटिट्यूड पाहायला मिळतोय. अमरीश याचा फलंदाजी करत असताना बॅटचा फेस ओपन केलाय आणि चांगली फटकेबाजी आपल्याला चहू बाजूला पाहायला मिळते आणि अमरीश याच्यासाठीच ओळखला जातो. अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय मुंबईसाठी देखील क्रिकेट आहे ना अमरीशनं खेळलंय. आपण ऑन स्क्रीन पाहतोय या स्पर्धेचे सर्वेसर्वा अर्थातच अंकुशजी पाटील यांना दाखवलं जात आहे. अगदी क्षेत्ररक्षक नाही तर आपण पाहतोय तिथे थोडेसे चकत असताना एक धाव घेतली जाते दफलकावरती. अगदी एका धावेची वाढ 25 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण हे षटक पाहतोय जिथे धावा रोखायची गरज होती ना बामणसुरे या संघाला. आरव 11 बामणसुरे या संघाला धावा खर्च केल्या जात आहेत. अगदी आपण पाहतोय शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. सौरभ कौस्तुभ या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन किरणसाठी ऑफस्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती यॉर्क करण्याचा प्रयत्न. फलंदाज ऑफस्टंपला थोडेसे सफल झाले होते आणि गोलंदाजाने नक्कीच सफल झाल्यानंतर एक नक्कीच आपल्या स्टॉक डिलिव्हरी मधला एक चांगला चेंडू फेकलाय. षटक क्रमांक 2 पूर्ण, 25 धावा धावपलकावरती लागतायत. निखिल आता मात्र हे षटक असणार आहे 50-50चं म्हणजे चॅलेंजिंग षटक असणार आहे. 10 धावा जर बनवल्या तर 5 धावांचं बोनस मिळेल, नाहीतर त्या 5 धावा नक्कीच झालेल्या धावसंख्येमधून मायनस केल्या जातील. हे खऱ्या अर्थानं एक वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या माध्यमातून दरवर्षी काहीतरी नवीन प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या वर्षी सुद्धा आपण हे चॅलेंजिंग षटक पाहायला मिळालं होतं. यावर्षी आपण पाहतोय, तत्पूर्वी आपण स्क्रीनवरती पाहतोय संजयजी पत्रे तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत घेतली आहे. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत शेवटच्या सामन्यापर्यंत अंकुशजी पाटील नेहमीच मेहनत घेत असतात. गेली 2 पर्वांमध्ये मेहनत घेतली. या पर्वामध्ये सुद्धा अगदी ग्राउंड लेवलपर्यंत इथे काम करताना आपण पाहतोय. डेफिनेटली अगदी दिवसाचा रात्रीचा दिवस करत असताना ही दोघं आपण पाहतोय. अर्थातच संजयजी पत्रे सर आणि अंकुशदा पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. अगदी एक आणि दुसऱ्या दिवसामध्ये मेहनत घेऊन चालत नाहीये. तब्बल महिना ते 2 महिना अगदी नियोजन करावं लागतं आधी या क्रिकेटच्या स्पर्धेचं आणि तदनंतर हा दैदिप्यमान सोहळा आपल्या भेटीला येतो. वळूया मैदानाच्या वरती. अगदी दुसऱ्या षटकाच्या अखेरीस दफलकावरती 25 धावा 12.5 ची सरासरी मैदानाच्या वरती ठेवली जाते. अगदी जर प्रोजेक्टेड स्कोर पाहायला गेला तर 64 देखील सांगितला जातोय. किरण लट आणि अमरीश आपल्याला मैदानाच्या वरती फलंदाजी करत असताना इन ऍक्शन मोड वरती पाहायला मिळतोय. इथे अगदी कॉन्शियसनेस सबकॉन्शियसनेस या शब्दांचा शब्दप्रयोग मैदानाच्या वरती करावा लागतोय आणि तो ठेवला जाणार का. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रण दिलं जाते गोलंदाज मितेश ठाकूर याला. स्मितेज याच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. लिफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट फटका फोसलाय. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय.
ग्रामॅटिकली मिस्टेक्स इफ अँड एल्स हे षटक मैदानाच्या वरती आहे. जर तरचं षटक आहे आणि मैदानाच्या वरती काय सांगितलं जातंय, मैदानाच्या वरती रिकाम्या जागा भरा असं सांगितलं जातंय. यावेळेस या फटक्यावरती आली मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आहे सौरभ मैदानाच्या वरती, फार महत्वपूर्ण आहे. निखिल, हे षटक मॅच मध्ये खऱ्या अर्थानं महत्वाचं ठरू शकतं. कारण या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जर या षटकामध्ये आलेल्या धावा या मॅच मधला खऱ्या अर्थानं निकाल स्पष्ट करणाऱ्या धावा ठरू शकतात. स्मितेशचा पुढे चेंडू किरणने ठोकलाय, बॅट मधून आलेला मधुर आवाज, चेंडू जाईल वाईड स्पीड विकेट, सीमारेषा बाहेर, दे धक्का, येतोय दमदार आमदार षटकार. चला, इथून मात्र पुढे ॲबिलिटी वरती आपल्याला काम करावं लागणार आहे. म्हणजे मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर कोणत्या गोलंदाजाचा पोटेन्शियल किती आहे याच्यावरती आपल्याला विचार करावा लागणार आहे. कोणता गोलंदाज कोणत्या टप्प्यावरती स्ट्रॉंग त्याचा झोन आहे, वीक झोन, याच्यावरती आपल्याला भाष्य करावं लागणार आहे. गोलंदाज स्मितेश ठाकूर सज्ज या पुढील चेंडू घेऊन. यावेळेस फलंदाजाला ओळखलं, प्रीडिटरमाइंड फटका खेचण्याचा प्रयत्न होता, अनसाइडला थोडासा फ्रंट लेग बाहेर काढून तयार झाला होता. हे गोलंदाजानं ओळखलं आणि तदनंतर आलेली ही एक धाव मात्र त्या फलकावरती घ्यावी लागतीये. 3 चेंडूमध्ये निखिल 8 धावा आल्यात. आता मात्र उर्वरित 3 चेंडूंमध्ये या 2 धावा कंप्लीट करायच्या आहेत. 33 धावा एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. कारण या षटकामध्ये 10 धावा कंप्लीट करण्याचं जे टार्गेट होतं ना, ते किरणने मारलेल्या षटकाराने खऱ्या अर्थानं ते टार्गेट थोडंसं सोपं झालंय. परंतु मॅचमध्ये कमबॅक करण्याची क्षमता स्मितेश ठाकूरकडे जरूर आहे, परंतु ती क्षमता असून चालत नाहीये. ती क्षमता तुम्हाला मैदानावरती सिद्ध करून दाखवावी लागते. पाहूया स्मितेश या 2 धावा रोखण्याचं काम या षटकामध्ये करणार का. पाहूया चेंडू. या चेंडूवरती मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळला जातोय. कारण हे चांगलं क्रिकेट आहे. कारण या एक धावा खऱ्या अर्थानं स्ट्राईक रोटेट होणं, गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती स्पेशल टाकणं. स्पेशल नेहमीच षटकार मारून स्पेशल टाकता येत नाही. कधी कधी सिंगल डबलने सुद्धा निखिल स्पेशल गोलंदाजांवरती सुद्धा टाकता येऊ शकतं. सॉफ्ट स्किल वरती काम करावं लागणार आहे. बघा, अगदी एका धावेवरती समाधान देखील दाखवलं जात आहे. यावेळेस सन्मान दिला जातोय. बघा, जो चेंडू आहे ना रडार मध्ये आला, तो चेंडू फक्त किरण लट मोठा फटका खेळत असतो आणि हे जाणकार प्रेक्षक जाणत असतात. टाळ्या वाजवून स्वागत केलं जाते. एका धावेचं देखील एका धावेनिश्चित फलकावरती धावा पूर्ण झाल्या. दरणे गुरुजी आम्हाला सांगत असताना 35 धावा, 35 रन ऑन स्कोर बुक, लॉस ऑफ नन असं सांगितलं जात आहे. 35च्या समोर 0 देखील लिहिला जातोय. या कारणाचं या प्रश्नाचं उत्तर कोणताही फलंदाज बाद नाहीये. पहिलं सत्र चालू आहे. अमरीश आणि किरण लट ही जोडी मैदानाच्या वरती आहे. सरळ खेचलाय फिशअप मध्ये, दे धक्का, खेच छक्का, चेंडू सीमा पार, 6 धावा. अमरीश नाईक मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. ओव्हरपिच चेंडूला जणू काही नक्कीच गोलंदाजाला अगदी मस्तक वरती दस्तक देणारा हा फटका नक्कीच त्याच्या बॅट मधून आलाय. अमरीशचा बॅटचा आपण फ्लो पाहिला. मागील षटकामध्ये सुद्धा त्याने अगदी सुंदर स्ट्रोक लगावले होते आणि अमरीशने लगावलेला हा षटकार एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे धावफलकावरती 41 धावा आणि आणखीन 5 धावांचा बोनस मिळेल. निखिल, एकूण धावसंख्या झालेली आहे ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा. डेफिनेटली अगदी अमरेशची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अमरेश जर पाहायला गेलं तर अलिबाग टेनिस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती चांगलं ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत आलाय. अमरेशची गणना विक्रोळी या संघाकडून देखील झाली होती. अगदी आपण पाहतोय क्रिकेटचं बाल कडू आहे ना, क्रिकेट मधली खडूस वृत्ती काय असते हे जवळून जाणत असणारा अमरेश मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय ना 8 चेंडू 24 धावांवरती खेळतोय. तर त्याला साथ देण्यासाठी त्याच्या खांद्याला खांदा लावून मैदानाच्या वरती चांगली फलंदाजी किरण लटच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. अगदी 160च्या सरासरीनं खेळत असताना 10 चेंडू आणि 16 धावांवरती किरण लट देखील खेळतोय. 46 धावा धावफलकावरती लागल्यात.
3 षटकारांच्या अखेरीस एस एस स्पोर्ट्स अलिबाग मैदानाच्या वरती संघ चांगली फलंदाजी करतोय. संघ नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आरव 11 बामण सुरेश संघाला इथून मात्र पुढे गोलंदाजी करत असताना वैविध्यपूर्ण गोलंदाजी करून दाखवावी लागणार आहे का, सेन्सेशनल क्रिकेट दाखवावं लागणार आहे का. आपण पाहतोय ड्रिंक्स ट्रॉली अगदी या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणून मैदानाच्या वरती अक्षय कदम ड्रायव्हिंग सीट्स वरती बसलेले असताना आणि हे पुण्याचं काम करत असताना मैदानाच्या वरती तहान भागवत असताना अगदी जल पुरवठा मंत्री यांना म्हणूया मैदानाच्या वरती चांगलं काम केलं जाते. फार महत्वाचं आहे. मैदानाच्या वरती वळूया. षटक क्रमांक 4 आले सर्वांच्या भेटीला. निखिल, खऱ्या अर्थानं ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर मॅच मध्ये थोडंसं मोमेंटम चेंज होणार का? कारण IPL मध्ये सुद्धा आपण पाहतो ना की स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतल्यानंतर थोडंसं मॅचमध्ये नक्कीच मोमेंटम शिफ्ट होत असतो आणि या मॅचमध्ये ते मात्र या उर्वरित 2 षटकांमध्ये गोलंदाजीसाठी वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय अक्षय पाटील मोन्या. पाहूया या षटकामध्ये कामगिरी निखिल कशा पद्धतीने त्याची पाहायला मिळेल. अक्षय पाटील वन्स मोर दिला जातोय. राईट आर्म राऊंड विकेट बाजू निवडली जाते, फसवलं जात आहे. बघा परिवर्तन ही काळाची गरज आपण नेहमी म्हणत असतो. मैदानाच्या वरती गती परिवर्तन केलं गेलं. पहिला चेंडू आहे अगदी स्लोअर वनचा वापर मैदानाच्या वरती झाला आणि किरण लट आहे ना याला निशब्द ठेवलं गेलंय. चांगल्या चेंडूची हाताळणी आहे, चांगली गोलंदाजी आहे अक्षय पाटील. यावरती केलंय आमंत्रण. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू फेकून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. कोणी आवाज देतोय शेट लागते लाईन घेण्याची धन्यवाद. भेट. या अगोदर जर आपण पाहिलं गेल्या पर्वामध्ये सुद्धा निखिल पाहत होतो की चॅलेंजिंग षटकामध्ये मोन्या गोलंदाजीसाठी गेल्या वर्षी त्यांनी सुद्धा अगदी संपूर्ण टुर्नामेंटमध्ये चॅलेंजिंग षटक फेकलं होतं. तत्पूर्वी हा चेंडू पाहूया. नक्कीच चर्चा करू त्या षटकाबद्दल. किरणने लगावलेला फटका मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलाय. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक येथे झेल पकडतायत. फलंदाज क्रमांक पहिला 52 धावांवरती बसलेला एस एस ग्रुप अलिबाग संघाला पहिला आदरा. अरे असतो कायम वजनात बघावं आमचा शेट. कायम वजनात बघा हो आमचा शेत. चला वळूया. अगदी फलंदाज चढ बाद झालाय, परंतु किरणची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये किरण लटसाठी. कारण का थळगावचा सुपुत्र आज थळगावच्या कर्मभूमीवरती आहे ना एक नवा इतिहास लिहितोय, जिथे 52 धावांवरती पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद होतोय. संघ आपण पाहतोय ना एस एस ग्रुप अलिबागचा देखील. निखिल, आपण नक्की चॅलेंजिंग षटकाबद्दल चर्चा करत होतो. चर्चा थोडीशी थांबली होती. गेल्या पर्वामध्ये मोन्याला आपण चॅलेंजिंग षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहिलं. अलिबाग तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील टॉप ऑलराऊंडरमध्ये ज्याची गणना केली जाते ना त्याने चॅलेंजिंग षटक का टाकलं नसावं. ही स्ट्रॅटर्जी असावी किंवा मॅनेजमेंटचा निर्णय असावा किंवा मैदानावरती घेतलेला अचानक वेळचा हा निर्णय असावा. काय म्हणशील निखिल? हे षडयंत्र म्हणावं लागेल, चाणक्य रीती म्हणावी लागेल. मैदानाच्या वरती सर्व काही टॅक्टिक्स आखल्या जात आहेत. अक्षय पाटील पुनश्च एकदा चालू झालाय. राईट आर्म राऊंड विकेट सरळ खेचलाय. अक्षय पाटील वरती प्रहार केलाय. अजून एक देखणा फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आहे बोले तो एकदम क्लास बोलतात सारे त्याला बॉस. बोलतात सारे त्याला बॉस, बोलतात सारे त्याला बॉस. होती हे कॅप्टन विरुद्ध कॅप्टन असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. तत्पूर्वी रिप्लेमध्ये आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेर वाईड लाईनवरच्या चेंडूवरती अगदी सुंदर इनसाइड आउट खेळलेला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मधून येतोय. षटकार. निखिल, आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये नेहमी चर्चा होत असतात. ही ओव्हर ह्याने फेकली पाहिजे होती, ही ओव्हर त्याला दिली पाहिजे होती, परंतु मैदानावरती घेतलेले निर्णय हे खऱ्या अर्थानं खेळाडूंना ते सत्यात उतरवावे लागतात. ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. डेफिनेटली ते उतरवले देखील जात आहेत. अगदी आपण पाहतोय मंथन. मी नेहमी म्हणत असतो डी फॉर डाकीट, डी फॉर डेंजरस. मैदानाच्या वरती लिडिंग एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल थोडासा पॉइंट वरून बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डोळ्यात धूळ फेकत असताना ही एक धाव घेतली जाते. चोरट्या स्वरूपाची एका धावेनिशी फलकावरती 59 धावा प्रोजेक्टेड स्कोर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 79 धावांचा देखील दाखवला जातोय. ही बाकीत आहेत. ही मैदानाच्या वरती खरी ठरली जाणार का हा देखील फार प्रामुख्याचा प्रश्न आहे. अमरीश अजूनही जीवित आहे. 8 चेंडू 24 धावांवरती खेळतोय.
यावेळेस अगदी आपण पाहतोय ऑफसाईडला अलॉंग द कार्पेट एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही सांगितलंय, नो सांगितलंय, परंतु इथे लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. जिथे एक धाव होती तिथे ऍथलेटिझम या शब्दाचा शब्दप्रयोग मैदानाच्या वरती सौरभ करावा लागतोय. 2 धावा घेतल्या जातात, 2 धावेनिशी धाव फलकावरती 61 धावा पूर्ण देखील झाल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा, कारण एक रणनीती नक्कीच असते. यावेळेला आपण पाहतोय एक सिंगल धाव मिळाली असती, परंतु ते इथे 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत. कारण नवगाव गावामध्ये एक 10-20 वर्षापूर्वी 2 संघ असायचे. एक संघ होता तो सोनी स्पोर्ट नवगाव, ते खऱ्या अर्थानं पळून पळून विरोधी संघाला नक्कीच हरवायचे. आणि दुसरा संघ होता लखमदेव नवगाव, त्यामध्ये दिगंबर हामणे, विनोद वाटकरे सारखे खेळाडू खेळायचे. त्यांचं मात्र गणित वेगळं असायचं. सोनी स्पोर्ट नवगाव 6 षटकामध्ये 50 धावा बनवायच्या आहेत, तर आपण त्या पळून धावा पूर्ण करायच्या आहेत. ते विरुद्ध चित्र पाहायला मिळायचं ते लखमदेव नवगाव संघाचं, की 6 षटकामध्ये 50 धावा बनवायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला 8 ते 9 सिक्स मारायचे आहेत. ही स्ट्रॅटर्जी असायची. प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी मैदानावरती वेगवेगळी असते, कारण प्रत्येकाने आपण पाहतो मैदानावरती स्ट्रॅटर्जी अगदी वेगळ्या रूपाने नक्कीच मांडलेली असते. वीरेंद्र सेहवागला प्रत्येक कोच सांगायचा की तू फुटवर्कचा वापर कर, परंतु वीरेंद्र सेहवाग नेहमीच आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच सांगतात, मी आत्तापर्यंत कुठल्याच कोचचं ऐकलेलं नाही आहे, मला जे वाटतंय ना ते मी मैदानावरती करणार. परंतु ते त्याला वाटताना करत असताना, नो फुटवर्क मुवमेंट असताना विरोधी संघाच्या नामवंत गोलंदाजांना अगदी खडे खडे फलंदाजी करणार एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू होता, त्याचं नाव होतं वीरेंद्र सेहवाग. डेफिनेटली प्रत्येकाचं क्रिकेट सौरभ वेगळं असतं. अगदी याची देखील चर्चा केली जाईल. षटक क्रमांक 5 अगदी आपण पाहतोय सदरक्षणाय खळ निग्रणाय रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा आणि त्याला दाखवलेलं आसमान, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला केलंय. इथे बाद दाखवलाय तंबूचा रस्ता, परंतु पंच सांगतायत की याची पडताळणी आपण करूया. तिथे तिसऱ्या पंचांची मागणी सौरभ केली जाते. चला चर्चा करू इथून. मात्र पुढे आपण क्रिकेटची चर्चा करत असतो. प्रत्येकाचं क्रिकेट हे वेगवेगळं असतं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी काय सांगितलं की पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येणं ही फार महत्वाची असते. त्यानंतर राहुल द्रविड, त्यानंतर VVS लक्ष्मण यांनी काय सांगितलं की पहिला चेंडू हा डिफेन्सच झाला पाहिजे. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग आले, त्यांनी काय सांगितलं पहिल्या चेंडूवरती नाही चौकारच आला पाहिजे. आज अभिषेक शर्मा काय सांगतोय पहिल्या चेंडूवरती षटकारच आला पाहिजे. काय म्हणशील एकंदरीत प्रत्येकाचं क्रिकेट हे फार वेगवेगळं आहे? कारण नक्कीच की काळानुसार बदलावं लागतं. पहिल्यांदा 2G आलं, 2G नंतर तो 2Gचा घोटाळा सुद्धा झाला, त्यानंतर 3G आलं, 3G नंतर 4G आलं आणि आता सध्याच्या घडीला आपण 5G पाहतोय. थोड्या दिवसांनी आपल्याला 6G सुद्धा पाहायला मिळेल. कारण 1970-75च्या दशकामध्ये पेट्रोल साधारणतः 3-3.5 रुपयांना मिळायचा आणि 2026 मध्ये पेट्रोल आत्ताच्या घडीला 104 रुपये आहे. थोड्या दिवसांनी 120 रुपये का होईल सांगता येत नाही, कारण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. डेफिनेटली तेव्हा सोनं देखील अगदी विचार केला ना तर तब्बल तुम्ही बघायला गेलात तर 30 ते 40 हजार रुपये तोळं होतं. आज 1.5 लाखावरती पोहोचलंय. याची देखील चर्चा करावी लागते. शेअर मार्केट खाली वरती सर्व काही आपल्याला पाहायला मिळते. चला तिसऱ्या पंचांचं डिसिजन ऑन स्क्रीन येऊन द्या. अगदी आपण त्याच्यासाठी वाट पाहतोय. मैदानाच्या वरती दिलाय, येस, फलंदाज बाद आहे. क्षमस्व असावं, इथे फलंदाज बाद असणारा नवका फलंदाज मैदानाच्या वरती आलाय. अगदी मनीष मोकल आलाय मैदानाच्या वरती. अगदी फलंदाजी करण्यासाठी आलेला मनीष चांगली फलंदाजी करतो. त्याच्या खात्यामध्ये, त्याच्या ताफ्यामध्ये देखील मोठमोठे फटके आहेत. अगदी नावानं गोलंदाजी म्हणून नावारूपास आलेला मनीष अलीकडच्या काळामध्ये चांगली फलंदाजी करून दाखवत असतो. आज मैदानाच्या वरती ती केली जाणार का, हा फार प्रामुख्याचा प्रश्न आहे. स्ट्रायकिंग एंडवरती दाखल होतोय. 70+ धावा या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं महत्वाच्या ठरू शकतात. मंदारने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले, दुसरा हादरा इथे मिळवलाय. अमरीश अजूनही नॉन स्ट्राइक एंडवरती आहे. ओके, हा चेंडू बागफुटला जाऊन पॉइंट आणि कव्हरच्या मधून येथे 2 क्षेत्ररक्षकांना चीर करत पार करत शेवटच्या क्षणाला येथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. संघासाठी धावा सेव्ह केल्यात. फिल्डिंग खऱ्या अर्थानं महत्वाची बाजू आहे, कारण फिल्डिंग खऱ्या अर्थानं तुम्हाला मॅचमध्ये खऱ्या अर्थानं जिवंत ठेवू शकते. धावा सेव्ह करणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. धावा बनवण्यापेक्षा धावा सेव्ह करणं हे सुद्धा मॅचमधलं महत्त्वाचा घटक
असू शकतो नाही, निखिल. नक्कीच अगदी आपण आपण म्हणत असतो आयुष्यामध्ये आपण पैसा कमवलाय किती, याच्यापेक्षा पैसा वाचवलाय किती याला आपण महत्व देत असतो. त्याचप्रमाणे मैदानाच्या वरती धावा वाचव तोही किती याला देखील महत्व दिलं जातं. अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू आपण पाहिला, हाताळली मंदार म्हात्रेच्या माध्यमातून चांगली केली गेली आणि या चेंडूवरती कोणतीही धाव आलेली नाहीये. प्रोजेक्टेड स्कोर 70 ऑन स्क्रीन दाखवला जातोय. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना 63 धावांवरती 2 फलंदाज बाद देखील आहेत. यावेळेस स्विच हिटचा फटका अगदी आपण पाहतोय, देखणा फटका, तिथे भाग मिल्खा भाग, क्षेत्ररक्षण फुलातून फेकी केली आहे तिथपर्यंत मैदानाच्या वरती धावा पूर्ण झाल्यात. 2 धावा मैदानाच्या वरती घेतल्या जात आहेत. अगदी 65 धावांपर्यंत धावफलक जाऊन देखील पोहोचलंय. 65 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडूंवरती नक्कीच एस एस ग्रुप अलिबाग संघाचा विचार असेल की 2 मध्ये एक तरी मोठा फटका येणं आता मात्र नक्कीच आपल्या संघाला गरजेचं असणार आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय अगदी सुंदर असं मैदान येथे सजवण्यात आलेलं आहे. विद्यमान रायगड जिल्हा परिषद सदस्यांचे आपण स्टँड्स येथे आपण पाहतोय. तसेच पंचायत समिती सदस्य, तसे उपसभापती आणि सभापती यांच्या सुद्धा आपण स्टँड्स पाहतोय. तसेच स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टँड सुद्धा या माध्यमातून पाहतोय. गेल्या वर्षी सुद्धा त्याचा स्टँड आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला होता. तत्पूर्वी यात उर्वरित 2 चेंडूंची आपण चर्चा करूया. 65 धावा धावफलकावरती मंदार. या चेंडूवरती फुल टॉस, चेंडू गॅप मध्ये 1 बाउन्स, स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर जातोय. मुख्य अतिथी कक्षाला दिलेली ही सलामी, चेंडू जातोय सीमा पार. दमदार आमदार प्रीमियर लीग चौकार. दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवी. ते फक्त दमदार नाहीयेत, कार्यशील आहेत, कार्यतत्पर आहेत, कार्य नेतृत्व त्यांच्याकडे अगदी ठासून भरलेलं आहे आणि जनसामान्य माणसाचे प्रश्न सोडवत असताना आपण पाहतोय त्याचा हा मैदानाच्या वरती झेल सुटतीये. अगदी आपण पाहतोय महादेवांच्या पिंडीवरती जसा बेल अर्पित करावा ना तसा चेंडू हातातून निघून अगदी भारत भूमीवरती नतमस्तक देखील होतोय. इनिंगचा होतोय अगदी ब्रेक इथे मैदानाच्या वरती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस फलकावरती 70 धावा पूर्ण झाल्यात. महत्वाचं काय माहिती आहे का, अगदी जर घड्याळामध्ये पाहायला गेलं तर 3 वाजायला आलेत, परंतु पहिला दिवस, पहिली रजनी देखील आहेत आणि आपल्या सर्वांच्या सोबत आहेत ना सर्वांचे लाडके दमदार आमदार आज देखील आत्ता देखील आनंद घेत असताना या स्पर्धेचा. आणि त्यांच्या समवेत सन्माननीय आपण पाहतोय दिलीप शेठ भोईर अर्थातच छोटम शेठ या स्पर्धेचा आनंद घेत असताना अजूनही सर्वांच्या समवेत उपस्थित आहेत. हे फार महत्वाचं आहे ना, कारण का आपण पाहतोय मैदानाच्या वरती प्रत्येक सामना महत्वाचा आहे, त्यांना नक्कीच जवळून माहिती आहे. अगदी 71 धावा या जमा केल्या जाणार का. मला वाटते बामण सूर्य संघ 3 वेळा तब्बल 70 धावा बनवतोय का. बघा प्रत्येक संघाला एक कळकळीची विनंती असेल, मैदानावरती जाताना एका लाईनअप मध्ये जायचं आहे, मैदानाच्या वरती बाहेर येताना एका लाईनअप मध्ये बाहेरच यायचं आहे. आणि अगदी आपण पाहतोय कारण का शिस्त ही फार महत्वाची असते. स्पर्धा कोणतीही असो, स्पर्धा छोटी असो, स्पर्धा मोठी असो, क्षेत्र कोणतंही असो, शिस्तीचं पालन झालं ना की यशाच्या शिखरावरती आपण सौरभ आपोआपच पोहोचत असतो. आणि त्या शिस्तीचं पालन झालं पाहिजे ही आमची कळकळीची तुम्हाला विनंती असणार आहे. कारण स्पर्धा असो किंवा आयुष्य असो की आपल्याला शिस्त असणं किती गरजेचं आहे. कारण जर तुम्ही शिस्तीमध्ये नक्कीच वागलात तर तुमचं आयुष्यसुद्धा नक्कीच इथे सुंदर जाऊ शकतं. परंतु आपण पाहतोय इथे या स्पर्धेची चर्चा पहिल्या दिवसापासून नक्कीच होणार, शेवटच्या दिवसापर्यंत नक्कीच या स्पर्धेची चर्चा रंगणार. सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांची खऱ्या अर्थानं कार्यप्रणाली, अगदी जनसामान्याचं खऱ्या अर्थानं नेतृत्व आपल्या अलिबाग तालुक्याला, आपल्या अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्रामध्ये येथे लाभलेलं आपण पाहतोय. प्रश्न कोणताही असो, उत्तर म्हणजे सन्माननीय महेंद्र शेठ दळवी. कारण प्रश्न ज्या वेळेला ज्या माणसाकडे नक्कीच प्रश्न जात असतात त्यावेळेला नक्कीच आमदार साहेब त्या प्रश्नांचं उत्तर आपल्या नक्कीच शैलीतून देत असतात, कामाच्या माध्यमातून देत असतात, अगदी खेळाच्या माध्यमातून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून, शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने एक सुंदर असं नेतृत्व आणि क्रिकेटवरती असलेलं त्यांचं एक विशेष प्रेम. आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय सन्माननीय दिलीप शेठ भोईर यांचं तर वेगळंच प्रेम क्रिकेटवरचं आपल्याला नेहमी पाहायला मिळतं.
अलिबाग प्रीमियर लीग सारखी एक मोठी स्पर्धा, एक ग्लॅमरस अशी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून भरवली जाते असे सन्माननीय दिलीप शेठ भोईर, सर्वांचे लाडके छोटम शेठ, हे सुद्धा आपण स्क्रीनवरती पाहतोय. विद्यमान रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि जनसामान्याचं खऱ्या अर्थानं कैवारी म्हणून ज्यांना म्हटलं जातं, तसेच स्क्रीनवरती आपण पाहतोय सन्माननीय महेंद्र शेठ दळवी. जिंकण्यासाठी 71 धावांचं टार्गेट आहे. 70 धावांचं जे टार्गेट आहे ना, ते खऱ्या अर्थानं आरव 11 बामणसुरे या संघाचा नक्कीच पाठलाग सोडत नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये 70 धावा बनवल्या, 71 धावा चेस करता आल्या नव्हत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 70 धावा बनवल्या, 71 धावा चेस झाल्या. आता मात्र 70 धावा दिलेल्या आहेत आणि 71 धावा येथे आरव 11 बामणसुरे संघाला चेस करायचे आहेत. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये, निखिल मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत येणार यात मात्र कोणतीही शंका नाहीये. डेफिनेटली अगदी फार महत्वपूर्ण सामना आहे, नॉकआउटचा सामना आहे. जो संघ जिंकणार आहे तो जीवित राहणार आहे या स्पर्धेमध्ये, जो संघ हरणार आहे तो या स्पर्धेमधून बाद देखील होणार आहे. आपण पाहतोय, आपण म्हणतो ना की अपयश या आयुष्यामध्ये फार महत्वाचं असतं. एकदा की अपयशाचं पाणी नाका तोंडात घुसलं ना की तदनंतरच सुरुवात होते ती म्हणजे यशाच्या समुद्रावरती राज्य करण्याची. मैदानाच्या वरती राज्य कोणत्या संघाचं असणार आहे, इथून मात्र पुढे काय घडणार आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय सर्वांचं लाडकं नेतृत्व, अर्थातच आपण पाहतोय आपल्या सर्वांचेच लाडके दमदार आमदार, कार्यशील कार्यतत्पर आमदार साहेब यांना देखील दाखवलं जाते. त्यांच्या समवेत दिलीप शेठ भोईर अर्थातच छोटम शेठ हे देखील आतापर्यंत या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला आपल्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी त्यांचे निकटवर्तीय सुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. वळूया मैदानाच्या वरती, पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला येतोय. इथून मात्र आपण सामना चालू करतोय. सामना जिंकण्यासाठी 71 धावांची गरज आहे. अक्षय आणि त्याच्या समवेत मैदानाच्या वरती फलंदाजी करण्यासाठी उतरलाय मंदार म्हात्रे, मॅन फ्रॉम लोणारे आपल्याला पाहायला मिळतोय. मंदार आणि अक्षय पाटील ही जोडी आहे, ही A1 जोडी मैदानाच्या वरती आहे. आता आपण पाहतोय मैदानाच्या वरती या 71 धावा बनवावाच लागतील. आयुष्यामध्ये ज्या शब्दाच्या पुढे च लावला जातो ना, तो तुम्हाला करणं भागच असतो असं म्हटलं जातं. मैदानाच्या वरती कोणाच्या पदरी निखिल, यस, सामना सुरू होण्यापूर्वी आई फाउंडेशनचे संस्थापक राजू शेठ साळुंके यांच्या माध्यमातून एक पारितोषिक येत आहे. अक्षय पाटील मोन्या याने पहिल्या चेंडूवर जर षटकार ठोकला तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि गोलंदाजाने जर अक्षयची विकेट पहिल्या चेंडूवर घेतली तर त्याला सुद्धा 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. येस अंकुर, बघा म्हणजे राजू शेठ काय सांगतायत माहितीये का, राजू शेठ यांनी ATM मशीन आणलंय, त्याच्यावरती हार्डवर्क नावाचा पासवर्ड टाका की 500 फक्त सौरभ बाहेर येत आहेत मैदानाच्या वरती. प्रचंड पैसा लावला जातोय हा कशासाठी, खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. सामना चालू होतोय मैदानाच्या वरती. षटक क्रमांक पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, सरळ खेचलाय. अक्षय पाटीलचा क्लासचा खात्मा पहिल्या चेंडूवरती झालाय मैदानाच्या वरती. जे पाहिजे होतं ना, संघ आपण पाहतोय मैदानाच्या वरती SS ग्रुप अलिबाग या संघाला ते पहिल्या चेंडूवरती झालंय. गोल्डन डकचा शिकार अक्षय पाटील मैदानाच्या वरून बाहेर. बाद. पब्लिक हीरो बोलते त्याला, कभी नहीं वो वर्षापूर्वी बऱ्याच जणांच्या घरी टीव्ही नसायच्या, परंतु काही सचिन तेंडुलकरचे असे फॅन होते ना की सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर ना घरातली टीव्ही बंद करायची आणि सांगायचे बाळांनो जा मॅच संपलेली आहे. आणि तसं चित्र येथे मैदानावरती पाहायला मिळेल का, कारण पहिल्या चेंडूवरती अक्षय पाटील येथे बाद झालेला आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत मैदानावरती पहिल्या षटकामध्ये होती, परंतु बेस्ट वर्सेस बेस्ट लढत असताना ही लढत मात्र SS ग्रुप अलिबाग संघाचा मंथन टाकी या कर्णधाराने येथे मात्र जिंकले. सौरभ, आपल्याला आमदार साहेबांनी काय शिकवलंय, स्वतःसोबत प्रामाणिक राहा, कामगिरी चांगली ठेवा, मग बघा विरोधक देखील आपल्यासाठी टाळ्या वाजवतात. मैदानाच्या वरती अगदी स्वतःसोबत प्रामाणिक राहावं लागणार आहे, कामगिरी चांगली ठेवावी लागणार आहे, हरकत नाहीये. आपला प्रामुख्याचा फलंदाज स्वस्तामध्ये, महागाईच्या जमान्यामध्ये स्वस्तामध्ये बाद झालाय, परंतु मैदानाच्या वरती नौका फलंदाज
गेलाय. प्रतीकच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. प्रतीक आणि मंदार ही जोडी मैदानाच्या वरती कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे अगदी तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अगदी मंथन डाकी हे नाव सन्मानानं घेतलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक अक्षय पाटील याला तंबूचा रस्ता दाखवलाय. डी फॉर डाकी, डी फॉर डेंजरस असं आपण नेहमी म्हणत असतो. षटक क्रमांक पहिलं, पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट चालू झालाय. सरळ खेचलाय, आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू वन बाउन्स दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर आलाय हा नेत्रदीपक असा फटका. चौकार. लय दमदार आपला आमदार महेंद्र दलविशे. लय लय दमदार आपला आमदार महेंद्र दलवीशे. लय दमदार धन्यवाद. प्रतीक पाटीलने प्रत्येक मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपल्या खेळाने प्रभावित केलंय. मोन्या बाद झाल्यानंतर प्रतीकचा जलवा इथे मैदानावरती आपण पाहायला, प्रतीकच्या बॅटचा जलवा इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. बघूया मंथनचा षटकातील या चेंडूवरती फुलर लेनचा चेंडू अगदी हलक्या हाताने फटका खेळला. ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होते, धावसंख्या पोहोचले 5 वरती. मंदार मात्र येथे मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय. मंदारला आता मात्र शेवटपर्यंत खेळणं गरजेचं असणार आहे. मंदार जर शेवटपर्यंत राहिला तर मॅच आपल्या बाजूने नक्कीच तो खेचू शकतो, आपल्या बाजूने मॅच नक्कीच वळू शकतो. बघूया स्पर्धेमधलं दोन्ही संघांना जर आव्हान जिवंत ठेवायचं असेल ना, मी तर म्हणेन जो संघ कमीत कमी चुका करेल ना तो संघ येथे या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत ठेवेल. काय म्हणते निखिल? डेफिनेटली मंदारकडे ते पोटेन्शियल आहे, मंदारकडे ती एबिलिटी आहे. अलिबाग टेनिस क्रिकेट कुरुक्षेत्राचा तुम्ही अभ्यास केला, आपण सर्वांनी अभ्यास केला, तर मंदार मात्र हे नाव अगदी सन्मानानं घेतलं जातं. आडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड गती होती, गतीवरती स्वार होऊन मैदानाच्या वरती गोलंदाजी केली जाते, जिथे अगदी मंथन गतीवरती स्वार झालेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या वरती चालू असताना 71 धावांचा पाठलाग करत असताना संघ थोडासा अडी अडचणींचा सामना करतोय, तो म्हणजे आरव 11 बामणसुरे हा संघ पहिला षटक प्रगतीपथावरती आहे. मंथनची गोलंदाजी खोलवर टप्प्याचा हा चेंडू आपल्या फॉलोथ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली जाते. चांगला ॲथलेटिझम मैदानाच्या वरती पाहायला मिळालं. हँड आय कोऑर्डिनेशन फार महत्वाचं असतं मैदानाच्या वरती उतरल्याच्या नंतर, आणि ते दोन फलंदाजांच्या माध्यमातून दाखवलं जाते. एक धाव घेतली जाते, एका धावेनिशी धाव फलकावरती एका धावेची वाढ, एकंदरीत धाव फलक जाऊन पोहोचलाय. दरणे गुरुजी आम्हाला सांगत असताना 6 धावांपर्यंत. निखिल, पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. एक सरासरी आपण जर पाहिली ना तर 14ची सरासरी आहे, परंतु ती 14ची सरासरी राखण्यासाठी बॅटिंग पॉवर प्ले मध्ये इथे चांगली बॅटिंग करणं गरजेचं असताना इथे मात्र काय घडलं मैदानावरती? यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक 2 प्रतीक पाटील होतोय त्रिफळाचित स्वरूपात इथे बाद. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. वीरनाथ बादशाह लाडो मोठे थेट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. बघा सौरभ, आपण म्हणत असतो घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. इम्पॅक्ट प्लेयर सांगितलं जात आहे. मैदानाच्या वरती ऑफिशियल्स इम्पॅक्ट प्लेयर उतरतोय. संघ अर्थातच यस आरव 11 बामणसुरे या संघाकडून अंकित पाटील मैदानाच्या वरती दाखल झालाय. डावखुऱ्याचा हा देखील एक विस्फोटक घणाघाती वार करण्यामध्ये माहिर असलेला फलंदाज आहे. मैदानाच्या वरती बोलवलं जात आहे कारण का संघाला गरज आहे, काळाची गरज ओळखली मैदानाच्या वरती, आणि अंकितला आमंत्रण दिलं गेलं. अंकितच्या खांद्यावरती आहे ना आता संघाची जबाबदारी आहे, संघातील प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे, संघ मालकाची जबाबदारी आहे. आज ती पूर्ण मंदार करणार की अंकित हे पाहणं फार महत्वाचं आहे. इथून मात्र पुढे काय घडणार? पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 6 धावा बनवत असताना 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता देखील पाहायला लागतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती नौका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष मोकलच्या हातामध्ये दी खारेपाट एक्सप्रेस आणला जातोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करण्यासाठी रफ्तार का सौदागर आपण मनीषला नेहमी म्हणत असतो, ती गोलंदाजी आज पाहायला मिळणार का या षटकामध्ये फार महत्वपूर्ण असणार आहे. मनीषला गोलंदाजी करण्यासाठी सौरभ अगदी आपण पाहतोय फार महत्वपूर्ण गोलंदाज आहे. समोर मंदार नावाचं वादळ देखील आहे. बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे मैदानाच्या वरती. लेफ्टी विरुद्ध लेफ्टी असं हे बॅटल मैदानावरती आपण पाहतोय. कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण खूप कमी वेळेला असं हे चित्र पाहायला मिळतं
कारण लेफ्टी बॅटर असल्यानंतर लेफ्टी गोलंदाज खूप कमी प्रमाणात येथे आपल्याला वापरताना पाहायला मिळते, परंतु येथे मंथन डाकीने निर्णय घेतलाय, त्यांच्या टीम्सने येथे निर्णय घेतलेला आहे की मनीष मोकल येथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पाहूया मनीष मोकल या षटकामध्ये येथे कामगिरी मैदानावरती पत्ते करणार की मंदार मात्रेचा दर्जेदार खेळ येथे पाहायला मिळणार. बघूया चिंटू. बघल्या चेंडूवरती ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन आहे ते म्हणावं तसं झालेलं नाहीये. काऊ कॉर्नर मधून अमरीश नाईक ज्याने मोन्याचा एक अफलातून झेल पकडला होता ना, तो इथे मात्र क्षेत्ररक्षण करतो. एक सिंगल धाबेने धावसंख्येमध्ये येथे बदल झालाय. 7च धावा, म्हणजे 6च्या धाव गतीने येथे फक्त धावा धावफलकावरती 7च आल्यात. डेफिनेटली अगदी आपण पाहतोय विघ्नेश माळी या स्टँड कडून गोलंदाजी करत असताना तिखारी पाट एक्सप्रेस दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली, मात्र एका धावेची तहान भागवली गेली. अंकित पाटील ढोकणे गावचा सुपुत्र मैदानाच्या वरती आलाय फलंदाजी करण्यासाठी. अंकितच्या खात्यामध्ये, अंकितच्या ताफ्यामध्ये मोठमोठे फटके आहेत, ते आलेच उदयामध्ये. मैदानाच्या वरती अजून एक देखणा फटका. चेंडू वन बाउन्स दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रीमियर लीग भरली परफेक्ट 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू Thank you. आहे सलग. बघा मैदानाच्या वरती सौरभ आपण म्हणत असतो खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है. मैदानाच्या वरती तेच आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला देखील मिळते. एका बाजूला मंदारची फलंदाजी, दुसऱ्या बाजूला नेस्त नाभूत करणारी अंकितची फलंदाजी पाहायला मिळणार का? यावेळेस हुक केलाय, चेंडूला पाठवला गेलाय बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेग क्षेत्रावरून आलेला हा दणदणीत आणि खणखणीत दिमागदार वीर दमदार षटकार. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये. कारण या स्ट्रोक बद्दल नक्कीच निखिळ आपण चर्चा करतोय. कारण अगोदरचा चेंडू ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर टाकला होता, मिड ऑफ सर्कलचा 30 यार्ड सर्कलमध्ये होता, त्याच्या डोक्यावरून येथे फटका खेळला. यानंतर ऑफ स्टंपला शफल झाले आणि स्टंपवरती टाकलेल्या चेंडूवरती येथे मात्र फलंदाज अंकित पाटीलने लगावलेला एक जबरदस्त असा षटकार. ह्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं हिरो बनण्याची अंकितला येथे एक आलेली एक सुवर्ण संधी आहे. पाहूया, अशा संधी मिळत असतात, अशा संधी कधी कधी खूप कमी वेळेला मिळत असतात, परंतु अशा संधींचं खऱ्या अर्थानं सोनं करणं गरजेचं असतं आणि ते सोनं अंकितच्या बॅटमधून येथे पाहायला मिळतंय. एक 6 आलाय, एक चौकार आलाय, धावा आलेल्या आहेत, परंतु त्या धावा येत असताना कॅल्क्युलेट माइंडने खेळणं येथे खूप गरजेचं असणार आहे. आणखीन एक आउट ऑफ द पार्क डीप वाइडेस्ट मिड विकेट मधून येतोय अंकित पाटीलच्या बॅट मधून. आणखीन एक दर्जेदार देखणा विनोदभनीय फटका षटकार. तुम्हीच ठरलेत नंबर. एकी 1 दुरकी 2. तदनंतर शिकवलं जातं बे एके बे बे दुणे 4. अंकितला ते पाडे शाळेमध्ये नव्हते. अंकित फक्त चौकार आणि षटकारांची भाषा मैदानाच्या वरती बोलतोय. 6 एके 6 6 दुणे 12 एवढंच मला शिकवलंय. मैदानाच्या वरती अंकित पाटीलचा क्लास पाहायला मिळतोय. जसा आला ना तशा 3 चेंडूंवरती 16 धावा देखील जमा केल्या. धावफलकावरती अगदी धावफलक गती घेत असताना पाहायला मिळालं. 23 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. हरकत नाहीये, मी पाठीशी आहे ना, मी पाठीचा बॅकबोन आहे ना, मी संघाला सावरणार आहे, डेफिनेटली सावरणार आहे. आणि ती विध्वंसक मैदानाच्या वरती फलंदाजी पाहायला मिळते. अंकित पाटील आता मूवी चालू झालाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक अभ्यासामध्ये नक्कीच एस एस ग्रुप हा संघ इथे वरचढ ठरलाय, एस एस स्पोर्ट हा संघ नक्कीच वरचढ ठरलाय, परंतु तो अभ्यास आता मात्र करावा लागणार आहे तो अंकित पाटीलचा. आणि अंकितचा एक धमाकेदार फलंदाजीचा फ्लो आपण पाहतोय. या चेंडूवरती येथे बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येथे गेलाय मिडॉनच्या दिशेने, कोणती धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाहीये. निखिल आतापर्यंत धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. मागच्या षटकाची कसर या षटकामध्ये भरून काढण्याचा जो प्रयत्न आहे ना, तो आरब 11 बामणसुरे संघाचा अंकित पाटीलचा येथे यशस्वी होताना दिसतोय.
नेत्रदीपक असा सामना आहे. अगदी आपण पाहतोय ना, अंकित पाटील एका बाजूने धुव्वादारी फलंदाजी करतोय, त्याच्या खांद्याला खांदा लावून मंदार मात्र त्याला सांगतोय की अगदी तुला पाहिजे ते मैदानाच्या वरती कर, फक्त धावा आल्या पाहिजेत. गोलंदाज मनीषच्या आता डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न भेंडसावत असणार आहेत. चालू झालाय पुढील चेंडू. यावेळेस लोअर फुल्ड स्वरूपाचा चेंडू ऑफसाईडला दिशा दाखवली आहे एका धावेसाठी. हे चांगल्या फलंदाजांची ओळख असते. अगदी वाईट चेंडूंचा खरपूस समाचार घेतला जातो, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो. मैदानाच्या वरती एकेरी धाव घेतली जाते एका धावेच्या मदतीनं फलकावरती. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 12 धावेच्या सरासरीनं 24 धावा बनवल्या जातात. येणारे काही चेंडू शिल्लक असतील, 18 चेंडू शिल्लक असतील आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पुढे 47 धावांची गरज असताना आपल्याला वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मधला पहिल्या रजनीतला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू, सामना जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. टार्गेट सेट केलं गेलं 71 धावांचं. 50-50चं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. हे षटक फार महत्वपूर्ण असणार आहे. गिल या षटकामध्ये येणाऱ्या धावा या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं टर्निंग मोमेंट ठरू शकतात. या षटकामध्ये जर 10 धावा बनवल्या तर 5 धावांचा बोनस मिळेल आणि ते टार्गेट येते मात्र नक्कीच कमी होईल. परंतु ते कॅल्क्युलेशनने खेळणं गरजेचं आहे. अंकित ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळतो ना, अंकित ज्या पद्धतीने जो फलंदाजी करतोय ना, बघूया मंथन डाकीच्या वेगवान गोलंदाजी समोर अंकित आणि मंदार या 10 धावा कंप्लीट करणार का? निखिल, हे षटक या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं निकाल स्पष्ट करणारं षटक ठरू शकतं. नो डाऊट. अगदी आपण पाहतोय 18 चेंडू वन्स मोर दिला जातोय मंथन डाकी याला. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसऱ्या षटकाची हाताळणी करत असताना मंथन यावेळेस सोडून दिलाय. सांगितलंय नियंत्रण कक्षेच्या बाहेरचा चेंडू आहे, छेडछाडी करायची नसते. आणि कारण का आपल्याला मिळालेली ही अतिरिक्त स्वरूपाची एकेरी धाव पाहायला मिळते. आरव 11 बामण सुरेश संघ जसा एक चेंडू मैदानाच्या वरती पडतोय, डगआउट मध्ये बसलेला संघ व्यवस्थापक हा खालच्या दिशेनं रवाना होतोय आणि ही जिद्द मैदानाच्या वरती दाखवली जाते. अजून एक अंकित पाटीलचा ब्रँड मैदानाच्या वरती, अंकित पाटील क्लास मैदानाच्या वरती दाखवला जातोय. षटकार 6 धावा. दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अरवीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. धन्यवाद. प्रीमियर लीग. धन्यवाद. लेफ्टी बॅट्समन आपण पाहिलं ना, टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा लेफ्टी बॅट्समन खूप सारे आपल्याला लेफ्टी बॅट्समन पाहायला मिळतात. इजाज कुरेशी असेल, मुन्ना शेख असेल, जगत सरकार असेल, सुमित ढेकळे असेल, यांचा एक वेगळाच फ्लो पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतोय सनत जयसूर्य असेल, क्रिस गेल असेल, सईद अनवर असेल, भारतीय संघाचा शिखर धवन असेल, सौरव गांगुली असेल, कित्येक नावं आहेत. लेफ्ट हँडर बॅट्समनचे स्ट्रोक बघणं खऱ्या अर्थानं एक वेगळंच आपल्याला पाहायला मिळतं. वेगळंच दृश्य मैदानावरती एक चांगलं दृश्य पाहायला मिळतंय. तत्पूर्वी येथे मात्र मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ट्विस्ट निर्माण झालाय. 31 धावा धावफलकावरती अजून 40 धावा बनवायच्या आहेत. मंथनच्या गोलंदाजीवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका येथे मात्र लटकलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक 3 होतोय येथे मात्र बाद. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू. बघा, सामन्याचा निकाल काहीही लागू दे, अगदी अंकित पाटीलनं आपलं सर्वांचं मन जिंकलंय. फक्त 7 चेंडूंवरती जर पाहायला गेलं तर 23 धावा बनवल्यात. अंकित पाटीलची फलंदाजी आवडली असेल तर इथे आपल्याला त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला हरकत नाहीये मित्रांनो. चांगली फलंदाजी, संघाला गरज होती, तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतलं. सारं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. नौका फलंदाज मैदानाच्या वरती लगेचच दाखल करायचा आहे, स्पीडअप करायचा आहे. मैदानाच्या वरती वेळेला फार महत्व आहे. वेळेच्या निर्बंधामध्ये आपल्याला हे सामने खेळवायचे आहेत. अक्षयनी संघाचा कर्णधार या नात्यानं आपल्या संघातील फलंदाजांची दखल घ्यायची आहे. नौका फलंदाज मैदानाच्या वरती पाठवला जातोय. अगदी चैतन्य पाटीलच्या हातामध्ये बॅट दिली जाते. हा टाकी गावचा नाही तर हा अलिबागचा चैतन्य पाटील आहे. मैदानाच्या वरती हा देखील डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक आणि घणाघाती वार करणारा फलंदाज आणला जातोय पुढे. काय घडणार मैदानाच्या वरती? फार महत्वपूर्ण प्रश्न आहे. तसं पाहिलं ना तर पहिल्या एक चेंडू या षटकातील म्हणजे चॅलेंजिंग षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या.
परंतु येथे मात्र टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न होता. एक 6 आला असता तर नक्कीच तर टार्गेट सेट झालं असतं. ह्या माइंडसेटने येथे मात्र अंकित पाटील आपलं एक चांगलं काम निभावून येथे मात्र तो बाद झालाय. परंतु मॅचमध्ये खऱ्या अर्थानं टर्निंग मुवमेंट सुद्धा या षटकामध्ये येऊ शकतं. कारण मंथन डाकीकडे ती क्षमता आहे, मंथन डाकीकडे ती कुवत आहे, मंथन डाकीकडे असणारे स्टॉक चेंडू आहेत आणि त्याच स्टॉक चेंडूंचा येथे नक्कीच त्याने या चेंडूवरती वापर केला. चेंडू थोडासा स्लोवर वन टाकला, ऑफ कटर स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू जास्त हवेमध्ये खेळण्यासाठी फलंदाजाला प्रवृत्त केलं आणि क्षेत्ररक्षण आतापर्यंत SS स्पोर्ट या संघाचं अगदी दर्जेदार पाहायला मिळतंय. कारण कॅच आतापर्यंत त्यांनी ड्रॉप्स केलेल्या नाही आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज चैतन्य पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेस सन्मान देण्याचा प्रयत्न, भरधाव वेगानं फेकला गेलेला हा चेंडू जशा प्रकारे आगीचे गोळे फेकावेत ना त्या स्वरूपामध्ये गोलंदाजी केली जाते. मंथन डाकीचा क्लास मैदानाच्या वरती पाहायला मिळाला. मोठमोठे माझ्या विरोधामध्ये आले असतील ना फटके तरी मी गोलंदाजी करू शकतो. माझ्याकडे ती क्षमता आहे, माझ्याकडे ते कसब आहे, माझ्याकडे ते टॅलेंट आहे. मैदानाच्या वरती त्या क्षमता सिद्ध करत असताना ही गोलंदाजी पाहायला मिळते. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट आणलं जातंय. यंग अँड एनर्जेटिक क्रिकेट पाहायला मिळणार का? चैतन्य पाटील यांच्या माध्यमातून शिवशंभो आगरसुरी या संघाकडून खेळत असताना अगदी ग्रामीण टेनिस चांगलं क्रिकेट खेळत आला. यावेळेस खोलवर टप्प्याचे हे चेंडू आहेत ना मैदानाच्या वरती नतमस्तक करायला भाग पडतायत. सलगचे आलेले 2 डॉट स्वरूपाचे चेंडू मैदानाच्या वरती पाहायला मिळतात. कारण मंथनकडे स्टॉक चेंडू मी म्हटलं होतं, चर्चा केली होती. कारण मंथनकडे नक्कीच मॅचमध्ये पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट करण्याची कुवत आहे. कारण मंथन गेल्या 2-4 वर्षांमध्ये आपण पाहतोय आपल्या खेळाने त्याने खऱ्या अर्थानं प्रभावित केलंय, आपल्या परफॉर्मन्सने खऱ्या अर्थानं प्रभावित केलंय. शेवटपर्यंत जी झुंजणारी वृत्ती, खडूस वृत्ती असणं गरजेचं आहे ना, ते मंथन येथे मैदानावरती नक्कीच दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने येथे मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचले 32 वरती जिंकण्यासाठी 13 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता असणार आहे. हा चेंडू एक चेंडू चॅलेंजिंग षटक पूर्ण करण्यासाठी एका चेंडूवरती 2 धावा बनवणं येथे अनिवार्य असणार आहे. 2 धावा बनवल्या तर 5 धावांचा बोनस मिळेल. म्हणजेच या 2 धावेने एकूण 7 धावा धावफलकावरती वाढू शकते. निखिल जर तर उपस्थिती लावतायत, इफ अँड एल्स उपस्थिती लावतायत, ग्रामॅटिकली मिस्टेक्स करून चालणार नाही या मैदानाच्या वरती. 2 धावा जर तरच हे षटक. मंदारच्या अंगाचा वेध घेणारा हा चेंडू मैदानाच्या वरती पाहायला मिळाला. पहिली धाव घेतली जाते मैदानाच्या वरती. जर पाहायला गेलं तर एका धावेवरती समाधान आपल्याला पाहायला मिळालं आणि 33 धावांवरती 3 फलंदाज बाद. म्हणजेच काय, या षटकामधून धावा वजा केल्या जातील त्या म्हणजे 5 धावा. आणि जे कमवलेलं होतं ते म्हणजे असं म्हटलं जातं ना की बापानं कमवलं आणि पोरानं गमावलं, तशी काहीशी परिस्थिती मैदानाच्या वरती पाहायला मिळाली. आणि 33 धावांवरती आपण पाहतोय 3 फलंदाज बाद देखील झालेत. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस असं सांगितलं जातंय 33 नाही आहेत, 29 आहेत. 29 वरती 3 फलंदाज बाद आहेत. इथून मात्र पुढे सामना जिंकण्यासाठी 71 धावांची गरज असताना 28 धावा आहेत. अगदी 3 षटकारांच्या अखेरीस चुकीची दुरुस्ती आम्ही देखील करतोय. अगदी सामना जिंकण्यासाठी समीकरण असेल 12 येणारे चेंडू आणि धावांची गरज असेल 43 धावांची गरज असणार आहे. 43 धावा या बनवल्या जाणार की नाही बनवल्या जाणार याच्याकडे आता आपल्याला दूरदृष्टी करून ठेवून इथून मात्र पुढे पाहावं लागणार आहे. मैदानाच्या वरती ॲबिलिटी सिद्ध केली जाणार का? जर सिद्ध केलं तर डोक्यावरती देखील उचललं जाईल. हा फार महत्वपूर्ण सामना. कौतुक करावं लागेल ते खऱ्या अर्थानं कर्णधार मंथन डाकीचं. कारण पहिल्या चेंडूवरती वाईड आणि षटकार म्हणजेच पहिल्या चेंडूवरती 7 धावा आल्या होत्या. फक्त 5 चेंडूमध्ये 3 धावा बनवण्याचं जे आव्हान होतं ते आव्हान खऱ्या अर्थानं जर पूर्ण केलं असतं ना तर मॅचमध्ये खऱ्या अर्थानं रंगतता पाहायला मिळाली असती. परंतु त्या ओव्हर्समध्ये गेलेली अंकित पाटीलची विकेट ही मॅचमध्ये खऱ्या अर्थानं टर्निंग मुवमेंट विकेट ठरू शकते. फार महत्वाचा निर्णय होता. अगदी 12 चेंडूंवरती 43 धावा. या धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार? चौथ्या षटकामध्ये
आमंत्रण दिलं जाते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती चेंडू हातात दिला जातोय. त्याला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. एका बाजूला एस ग्रुप अलिबाग या संघाला देखील अगदी कळकळीची विनंती असेल की वेळ वाचवा. अगदी आपण लहान असल्यापासून शाळेमध्ये फळावरती सुविचार लिहित आलोय की वेळेचा सदुपयोग करा. तो आज करावा लागतोय का मैदानाच्या वरती? येणारे 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 4 सर्वांच्या भेटीला आलाय आणि 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती भूषण झावरेला यावं लागतंय. विरोधामध्ये मंदार मात्रे. अगदी हे बॅटल इंटरेस्टिंग फार असणार आहे. नेत्रदीपक असा विजय या सामन्यावरती कोण प्रस्थापित करणार हे 12 चेंडूंनंतर कळणार आहे. परंतु मैदानाच्या वरती 43 धावा बनवल्या जाणार का, प्रामुख्याचा प्रश्न उपस्थित लावतोय. निखिल एका ओव्हर्समध्ये 43 निघताना सुद्धा पाहिल्यात, एका बॉलवरती 8 धावा निघताना सुद्धा पाहिल्यात, तर 12 चेंडूमध्ये 43 धावा सुद्धा इथे या मैदानावरती निघू शकतात. पहिल्या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न, परंतु चेंडू मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव या चेंडूवरती मिळेल, कारण या षटकामध्ये 20-22 जर धावा आल्या तर मॅच नक्कीच बनू शकते. परंतु तशी मॅच बनण्यासाठी फलंदाजांना मैदानावरती तो जोश दाखवावा लागणार आहे, ती ताकद दाखवावी लागणार आहे, तो मनगटातला जोर खऱ्या अर्थानं संपूर्णपणे मैदानावरती झोकून द्यावा लागणार आहे. ताकद टायमिंगचा हा खेळ आहे, तो ताकद टायमिंगचा खेळ येते मैदानावरती फलंदाजांना जरूर दाखवावा लागणार आहे. तत्पूर्वी या चेंडूवरती फटका हवेमध्ये खेळलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, झेल पकडलाय फलंदाज चैतन्य, होतोय येथे मात्र बाद. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर. 2 फोर व्हीलर बाईक 3 जिमनी गाडी आणि थार. चिमणी गाडी आणि थार. चिमणी गाडी आणि थार. आमचा महेंद्र Thank you. शेट मैदानाच्या वरती अनिकेतची अग्निपरीक्षा असणार आहे सौरभ. कारण का आता आपण पाहतोय संघ अडचणींचा सामना करतोय. अगदी आपण पाहतोय जिथे सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पुढे गरज असणार आहे ती येणारे 10 चेंडू 42 धावांची. प्रत्येक चेंडू मागे आहे ना 4.2 या धावेची आवश्यकता आहे. ती धाव बनवली जाणार का, फार महत्वपूर्ण सामना होता. अगदी आपण पाहतोय संघ आरव 11 बामणसुरे या संघाच्या खेळ्यामध्ये थोडंसं निराशेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं, कारण का संघाची कामगिरी मैदानाच्या वरती बॅटनं बोलत नाहीये. नाण्याच्या दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय एस ग्रुप अलिबाग हा संघ चांगली कामगिरी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय. परंतु क्रिकेट आहे, अगदी या खेळाचा निकाल सांगणारा आहे ना सौरभ, अजूनही जन्माला आलेला नाहीये. कारण का क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी असं आपण नेहमी म्हणत असतो. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, जिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे. मैदानाच्या वरती षटक क्रमांक 4 सर्वांच्या भेटीला स्ट्रायकिंग एंड वरती आपण अनिकेत याला देखील पाहतोय. अनिकेत कडे ती एबिलिटी आहे, तो पॉझिटिव्ह इंटेंट मैदानाच्या वरती ठेवला जाणार का यावेळेस? अगदी आपण पाहतोय जिथे अजून एक डॉट बॉल आलाय, अजून एक चांगला चेंडू आलाय. गोलंदाज भूषण झावरेच्या हातामधून निघालेला हा भरधाव गतीनं फेकला गेलेला चेंडू. भूषणचा क्लास मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. समोर अनिकेत सारखा एक मोठा फलंदाज असताना देखील योग्य टप्प्यावरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी केली जाते. लिडिंग एज घेऊन आपण पाहतोय फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अगदी एकही धाव घेतली जात नाहीये. काय घडतंय मैदानाच्या वरती, काय बिघडतंय याच्याकडे तर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. निखिल खऱ्या अर्थानं कौतुक भूषण झावरेचं सुद्धा करावं लागेल, कारण 12 चेंडूमध्ये 43 धावा या षटकामध्ये जर 3-4 सिक्स जर फलंदाजाने नक्कीच मारले असते तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सेकंड लास्ट ओव्हर ही खऱ्या अर्थानं खूप महत्वाची मानली जाते. या खूप टप्प्याच्या चेंडूवरती फटका खूप काळ हवेत, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येथे पकडतोय झेल. सुजित तांबडकरने पकडलाय झेल आणि फलंदाज अनिकेत पाटील येथे मात्र होतोय बाद. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा.
जी सर्वांना आवडणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. साई आलाय नौका फलंदाज मैदानाच्या वरती फलंदाजी करण्यासाठी. जर्सी नंबर 14 इन ऍक्शन. आता आपण पाहतोय दिल्ली बहुत दूर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. घोड मैदान आहे ना आता लांब आणि लांब पल्ल्याचं दिसायला लागलंय मैदानाच्या वरती. संघ आरव 11 बामणसुरे या संघाला मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय येणारे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 7 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र निखिल प्रत्येक चेंडूवरती 6 मारणं गरजेचं असणार आहे. 7 चेंडूमध्ये 7 6 मारावे लागणार आहेत. बघूयात एक अनोखा विक्रम इथे नावावरती नोंदवला जाणार का. ओमकारने आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि येथे मात्र चर्चा जरूर करत होतो चांगली फिल्डिंग झाली आहे, परंतु येथे मात्र दुधामध्ये माशी पडावी किंवा दुधामध्ये साखर पडण्याऐवजी मीठ पडावं असं हे चित्र मैदानावरती पाहायला मिळतंय. कारण कॅचिंग सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मगाशी सुद्धा नक्कीच येथे चर्चा झाली होती. जो येतोय तो प्रथमतः बॅटिंग करेल, बॅटिंग संपल्यानंतर बॉलिंग करेल, फिल्डिंग कोण करेल. डेफिनेटली अगदी दुधाचा विचार केला. हल्ली दुधामध्ये माशी पडली तर लोक माशी काढून दूध पितात, दुधामध्ये मीठ पडलं तर त्याचं दही करून खातात. परंतु चांगल्या भिंतीला तड जावी ना असं काहीसं मैदानाच्या वरती सौरभ घडते. एक झेल सुटला जातोय. आपण चर्चा कसली करत होतो. गोलंदाजी करणारा संघ SS ग्रुप अलिबाग या संघानं अद्यापपर्यंत एकही झेल सोडला नव्हता. तो पहिला झेल मैदानाच्या वरती सुटला जातोय आणि संघाला नजर लागावी ना असा या चेंडूवरती कॅच ड्रॉप होतोय. हरकत नाहीये. येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे मात्र 41 धावांची गरज आहे. आता आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ओमकार राणे याला पाहायला मिळतोय. ओमकार आणि मंदार अशी जोडी आहे मैदानाच्या वरती. तर गोलंदाजी करत असताना सुजितला बोलवलं गेलंय. शेवटच्या षटकामध्ये येथे मात्र आव्हान थोडंसं खडतर बनलंय. 6 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. कारण निखिल आजकाल आपण पाहतोय संध्याकाळ झाल्यानंतर जो काही शेवटचा सूर्य बाकी असेल ना तेव्हा खऱ्या अर्थानं कॅचिंग प्रॅक्टिस केली जायची. कारण 20 वर्षापूर्वीची जर आपण प्रॅक्टिस पाहिली ना तर अशाच प्रकारची प्रॅक्टिस केली जायची. संघाचा जो सिनियर खेळाडू असेल तो हवेमध्ये चेंडू उडवेल आणि त्यानंतर ज्युनियर खेळाडू त्यांच्या कॅच पकडायचे. अशा काही गोष्टी पूर्वीच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला पाहायला मिळायच्या. आता मात्र ओपन प्रॅक्टिस खूप कमी प्रमाणात आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये पाहायला मिळते. कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो रस्त्याने जात असताना सुद्धा बऱ्याचशा मैदानांवरती अलिबाग तालुका अर्धा मी व्यवसायाच्या निमित्ताने पिंजून काढत असतो. त्यावेळेला नक्कीच या गोष्टी मला बऱ्याच वेळेला पाहायला मिळत असतात की बऱ्याचशा गावामध्ये आपण पाहतोय. कारण प्रॅक्टिससाठी जी मुलं आवश्यक असतात ती आवश्यक नसल्या कारणामुळे बऱ्याचशा ठिकाणी नेट प्रॅक्टिस आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. डेफिनेटली कपिल देव निकंजने देखील त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितले तुम्हाला क्रिकेटच्या कुरुक्षेत्राची सुरुवात करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला क्षेत्ररक्षण शिकावं लागेल, तदनंतर फलंदाजी आणि तदनंतर गोलंदाजी हा पुढचा विचार झाला. परंतु तुम्हाला पहिलं क्षेत्ररक्षण नाही आलं ना क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती उतरू नका. वळूया मैदानाच्या वरती. येणारे आता 4 चेंडू शिल्लक असतील. सामना जिंकण्यासाठी गरज असणार आहे 39 धावांची. आता डोंगर मोठा होत चाललाय, आलेख मोठा होत चाललाय, लक्ष दूर जात चाललंय. मैदानाच्या वरती आपण पाहतोय SS ग्रुप अलिबाग हा संघ आहे ना विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना देखील आपण पाहतोय सौरभ. कारण खऱ्या अर्थानं मंथन टाकीने गेलेला जबरदस्त परफॉर्मन्स. कारण गोलंदाज तुम्हाला नक्कीच टुर्नामेंट मधलं आव्हान हे जिवंत ठेवू शकतात याची एक प्रचिती या मॅच मधील झालेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सुजित तांबडकरने येथे मात्र आपला विकेट सिलसिला पुन्हा एकदा चालू ठेवलाय. मागील सामन्याचा हिरो ठरला होता. 3 विकेट मिळवल्या होत्या. आणखीन 1 विकेट आपल्या भात्यामध्ये नक्कीच जमा करतोय. फलंदाज क्रमांक 5वा होतोय, 6वा होतोय येथे मात्र बाद. नाही केला कधी भेदभाव तो गरीब असो श्रीमंत थोडा मोठ्याचा ठेवे मान करी सर्वांचे समाधान. थँक्यू. मैदानाच्या वरती अगदी जर पाहायला मिळाला एका पाठोपाठ एक फलंदाज बाद चाललेत. तू चल मे अशा या परिस्थिती मैदानाच्या वरती संघ आरव 11 बामणसुरे या संघाची पाहायला मिळाली आहे. आणि अगदी आता आव्हान कठीण झालंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अशक्य झालंय. मैदानाच्या वरती अगदी येणारे 3 चेंडू शिल्लक असतील. सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पुढे 39 धावांची आवश्यकता फार कठीण आहे. एका चेंडूवरती 13 धावा बनवाव्या लागतील. इथून मात्र पुढे अंगाचा वेध घेणारा चेंडू, पंचांचा बोट आकाशाच्या दिशेनं
जब ऊपर वाला देता है ना छप्पड फार के देता है असं SS ग्रुप अलिबाग या संघासाठी म्हणावं लागेल. आणि इथून मात्र पुढे सेलिब्रेशन विकेटचं करण्यासाठी डीजे मास्टर कडे जाऊया. डीजे कम ऑन. दिलाचा सच्चा शब्दाचा पक्का दिलाचा आलाय. निखिल, यंदाच्या पर्वामध्ये आपल्याला एक गोष्ट चांगली सुद्धा पाहायला मिळणार आहे. एक गोष्ट नक्कीच फॅनसाठी दुःखद सुद्धा पाहायला मिळणार आहे, कारण मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू येथे मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये नवीन पाहायला मिळणार आहे. डेफिनेटली अगदी मैदानाच्या वरती जो गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज या टुर्नामेंटचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता, तो या टुर्नामेंट मधून आता निरोप देखील घेतोय. हा देखील एक दुःखद निरोप असं सांगितलं जाईल. हरकत नाहीये, क्रिकेट आहे, कधीही काहीही घडू शकतं. त्याला देखील शुभेच्छा दिल्या जातील. इथून मात्र पुढे मैदानाच्या वरती वळूया. अगदी आपण पाहतोय येणारे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील आणि हा देखील अंगाचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या वरती विकेट हॅट्रिक सुजित तांबटकर या गोलंदाजाच्या नावावरती लिहिली जाते आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज मैदानाच्या वरती आपल्याला सापडतोय. कम ऑन डीजे मास्टर. नियोजनाचा बादशाह ग्रेट. ते टाका, मग बघा गांधीजी देखील हसत हसत बाहेर येतील त्या मशीन मधून. शेवटचा चेंडू आहे, औपचारिकता फक्त बाकी आहे मैदानाच्या वरती आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पुढे 32 धावांवरती धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते. 8 फलंदाज बाद झालेत. शेवटचा चेंडू षटकातील. निरोप देत असताना एका संघाला आपण हा सामना पाहतोय मैदानाच्या वरती. इथे पंच सांगत असताना अवांतर चेंडू आलाय. अवांतर स्वरूपाची ही 1 धाव धावफलकावरती घेतली जाते आणि 1 धाव ऍड ऑन केली जाते धावफलकावरती. अगदी 33 धावांपर्यंत धावफलक जाऊन पोहोचले. एका संघाला निरोप समारंभ करावा लागेल, एका संघाला खऱ्या अर्थानं कॉन्व्होकेशन करावं लागेल. असं हे द्वंद्व मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅटल इंटरेस्टिंग चालू होण्यापूर्वी होतं, परंतु आता अजून एक मैदानाच्या वरती अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू येतोय. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव येते. अगदी धावा वाचवायच्या आहेत, त्या धावा दिल्या जात आहेत. या धावा फार महत्वपूर्ण तर नसणार आहेत प्रतिस्पर्धी संघासाठी, परंतु हरकत नाहीये. अगदी 34 धावा धावफलकावरती झालेल्या देखील आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे धावफलकावरती. मैदानाच्या वरती शेवटचा चेंडू शिल्लक असताना गोलंदाज सुजित तांबटकर या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतोय मात्र पहिला. कारण खऱ्या अर्थानं मागील सामन्यामध्ये सुद्धा त्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत आणि या सामन्यामध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. या चेंडूवरती मात्र फटका आला. मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक या चेंडूवरती फिल्डिंग करतायत. तत्पूर्वी हा सामना जिंकलाय SS ग्रुप अलिबाग या संघाने. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. सुपर 16 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिला संघ मिहीर अँड तनिस्पोर्ट झारखंड, तर दुसरा संघ आपण पाहतोय SS ग्रुप अलिबाग हा संघ. दोन्ही संघांचं खूप मनापासून अभिनंदन. निश्चितच निखिल, SS स्पोर्ट्स अलिबाग या संघाने खूप मेहनत केलेली आहे. पहिला सामना गमावल्यानंतर त्यांनी लागोपाठचे 2 सामने जिंकलेले आहेत. सुंदर परफॉर्मन्स. सुजित तांबडकर दुसऱ्या मॅचमध्ये निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता आणि असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही की त्याच्यामुळेच ती मॅच त्यांच्या खिशात पडली होती. या मॅचमध्ये आपण पाहिलं त्याची हॅट्रिक साध्य झालेली आहे. सुंदर फलंदाजी, गोलंदाजीचं चांगलं कॉम्बिनेशन आणि या सुंदर खेळाच्या जोरावर त्यांनी सुपर 16 मध्ये मजल मारली आहे. अभिनंदन आहे SS स्पोर्ट्स अलिबाग. आणि मॅन ऑफ द मॅच निखिल.
मॅन ऑफ द मॅच साठी आपण वळतोय. सन्माननीय ॲडव्होकेट अविनाशजी जाधव साहेब, सार्थक जाधव साहेब, माफ करा, ॲडव्होकेट सार्थक जाधव आणि सन्माननीय गहिनीनाथ कटोरे यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. सामनावीर ठरतोय अर्थातच ज्यानं फलंदाजी करत असताना 7 धावा जमवल्या, गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 3 फलंदाजांना बाद करणारा मंथन डाकी ठरतोय या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार मंथन डाकी याचा आणि आपल्या यथोचित मान सन्मानाचा इथून मात्र पुढे स्वीकार मुख्य मंचावरून करायचा आहे. मंथन, प्लीज कम ऑन द स्टेज. सामनावीराचा मानकरी ठरतोय मंथन डाकी आणि त्याला 3,000 रुपयाचं पारितोषिक आई फाउंडेशनचे संस्थापक राजू शेठ साळुंके यांच्या माध्यमातून सुद्धा आहे, कारण त्याने पहिल्याच चेंडूवर अक्षय पाटील मोन्याला बाद करून तंबूत पाठवलं होतं. त्याबद्दल 3,000 रुपयाचं पारितोषिक. आणि सुजित तांबडकर, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपण साध्य केलेल्या हॅट्रिक बद्दल राजू शेठ साळुंके यांच्या माध्यमातून आपल्याला 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. व्यासपीठावर सामनावीराच्या सन्मानानं सन्मानित होतोय मंथन डाकी. वेल प्लेड मंथन. लागोपाठच्या दोन्ही सामन्यांमध्ये खूप सुंदर परफॉर्मन्स तुमच्या संघाच्या माध्यमातून आम्ही पाहिला, त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा आहेत. तसेच सुजित तांबडकर या लवकर. 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे हॅट्रिकसाठी. सुजित तांबडकर हा अलिबाग तालुक्यातील एक उदयोन्मुख खेळाडू आहे. सुंदर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपण 2 सामन्यांमध्ये पाहिला आणि आत्ताच्या सामन्यामध्ये त्यांनी या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक साध्य केलेली आहे. अभिनंदन आहे सुजित. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवसाचा, माफ करा, आजच्या रजनीतला खेळ आपण पाहिला. आजच्या रजनीमध्ये झारखंड संघ आणि SS स्पोर्ट्स अलिबाग संघ या 2 संघांनी सुपर 16 मध्ये एंट्री मिळवलेली आहे. उद्याच्या रजनीमध्ये जे संघ आपला खेळ या ठिकाणी प्रदर्शित करणार आहेत त्यासाठी त्यांना सूचना अंकुशदादा पाटील यांच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. ती सूचना पुन्हा रिपीट करतो. उद्या 2:30 वाजता बरोबर सामन्यांना सुरुवात होईल. आपण 2:30 वाजायच्या आतमध्ये या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे.